नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण आनंदाची बातमी पाहणार आहोत. लाडकी बहिणींसंदर्भात आनंदाची बातमी आली आहे. पाहू शकता बघा, पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. बघा, पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या संदर्भातची आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी असणार आहे. सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्व माता भगिनींनी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कधीपर्यंत पैसे वाटप होणार आहे, जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही कशा पद्धतीने ते मिळवू शकतात, कशा पद्धतीने तुम्हाला ते भेटू शकतात, त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर कसं चेक करायचे ते देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळणार आहे. सर्वात अगोदर सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत पण शेअर करून टाका. तर बघा, आनंदाची बातमी आलेली आहे. संपूर्ण या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काय माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली. बघा, तिसऱ्या हप्त्याची जी काही तारीख आहे ती ठरली, किंबहुना पैसे वाटप सुरू झालेली आहे. आपण त्या संदर्भातची माहिती पाहत आहोत. बघा, या दिवसांपासून 4,500 रुपये थेट खात्यात येणार. आता बघा, 4,500 रुपये येणार आहेत की 1,500 रुपये येणार आहेत, त्या संदर्भाची देखील माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याचा जो काही लाभ आहे तो आजपासून लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. पाहू शकता बघा, आजपासून जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे, म्हणजेच पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून 3 दिवस महिलांच्या खात्यात जे तिसऱ्या हप्त्याचे पैसे ते जमा होणार आहेत. तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. हा तिसरा हप्ता आहे. या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं, काही महिलांना 1,500 रुपये, काही महिलांना 4,500 रुपये वाटप केले जाणार आहेत. त्यासोबतच जर आपण या ठिकाणी पाहिलं, 1,500 रुपये हे त्या महिलांना असतील ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये आले होते, किंवा ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे त्या महिलांना 1,500 मिळतील. 4,500 रुपये हे त्या महिलांसाठी ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैच्या आधी त्यांनी केलेले होते परंतु मंजूर नव्हते. ऑगस्टमध्ये त्यांचे त्या ठिकाणी DBT वगैरे लिंक नव्हतं, त्या कारणास्तव त्यांना पैसे मिळाले नाही. आता त्या महिलांना 4,500 रुपये जे ते तिसऱ्या हप्त्यामध्ये वाटप केले जाणार आहेत. बघा, त्यामुळे महिलांची प्रतीक्षा आता संपली आहे. आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, तसेच ज्या महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा निधी जमा व्हायचा बाकी आहे, त्या महिलांनी आजपासून 3 दिवस आपले खाते आणि मोबाईलवरील मेसेज तपासायला सुरुवात करा. बघा, आजपासून 3 दिवस म्हणजेच काय करायचं बघा, आज, उद्या आणि परवा सर्वांनी तुमचे जे काही मेसेज असतात, मोबाईलवर येणारे मेसेजेस, ते तुम्हाला चेक करत राहायचे आहे. तुम्हाला कोणत्याही क्षणी तुमचे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी जमा केले जाऊ शकतात. पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला मेसेज जो आहे तो त्या ठिकाणी मिळून जाईल आणि तो मेसेज पाहिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत म्हणून. ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता 1,500च मिळणार आहेत. ज्या महिलांना 0 रुपये मिळाले आहेत, 1ही रुपया मिळाला नाही, त्या महिलांना आता 4,500 रुपये मिळणार आहेत, जर त्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केला असेल तर. अशा पद्धतीची ही संपूर्ण प्रोसेस आहे. आता बघा, यामध्ये जर आपण पाहिलं तर कालच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे, जर आपण पाहिलं तर बघा, 4,600 कोटींचा जो काही चेक आहे, 4,600 कोटींचा चेक, त्यावर ह्या ठिकाणी सही झालेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सही केलेली आहे. तो जो काही व्हिडिओ तो देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्वतः संपूर्ण माहिती आपण लाईव्ह देखील पाहिलेली आहे. त्यामुळे त्या चेकवर सही झालेली आहे परवा, आणि उद्याचा दिवस देखील गेलेला आहे. आज देखील या ठिकाणी आजपासून जे काही पैसे ते तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही आहे. सर्व माता भगिनींना पैसे मिळणार आहेत. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींसाठी आता 2 सूचना या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. सर्वांनी लक्ष द्या. बघा, पहिली सूचना, सर्व माता भगिनी सगळ्यांनी सर्व माता भगिनी या ठिकाणी लक्षात घ्या, तुमचं स्वतःचं अकाउंट आहे का ते तुम्ही एक वेळेस चेक करायचं आहे. स्वतःचं जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला हे जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत. स्वतःचं अकाउंट असेल तर पैसे तुम्हाला मिळणार आहेत. कारण जर तुमच्या भावाचं, वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं अकाउंट असेल तर त्यामुळे जे काही पैसे आहेत ते जमा व्हायला त्या ठिकाणी अडचणी येत आहेत, असं स्वतः माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे स्वतःचं अकाउंट असणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची सूचना बघा, तुमचं जे DBT आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी EKYC करण्यासाठी तुम्ही गेलेला असाल बँकांमध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. जर तुमचं EKYC अजूनही बाकी असेल तर बघा, सर्वांना एक त्या ठिकाणी सोपी पद्धत सांगतोय. पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सोपी पद्धत काय करायची, सर्वांनी पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाकायचं आहे. पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट, बघा, पोस्ट पेमेंट बँकेचं जे काय अकाउंट आहे
ते उघडून टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 24 तासात तुमचं जे काय आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक होऊन जातं, म्हणजेच DBT इनेबल होऊन जातं आणि 24 तासामध्ये तुम्हाला पैसे जे ते मिळून जातील. त्यासाठी ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नव्हते, ज्यांचं DBT लिंक नव्हतं, त्या महिलांनी सोपी पद्धत आहे तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू आहे आणि त्यासाठी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. सर्वांना समजून सांगण्याचं आपलं काम असतं. सर्व माता भगिनींना ही माहिती कळायला पाहिजे, त्यासाठीच मी सांगतोय. सर्वांनी बघा, DBT तुमचं होत नसेल, बँकांमध्ये गर्दी आहे, तर काळजी करू नका. सरळ पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका. हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं आहे बघा, सरळ तुमच्या जवळपास जे काही पोस्ट असेल त्या पोस्टात जायचं आहे. त्या पोस्टमनना सांगा आम्हाला पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून हवं आहे. ते अकाउंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने उघडून दिलं जाईल. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड जे काय असेल ते सोबत घेऊन जा. तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने झेरॉक्स वगैरे द्यावे लागत नाही. तुम्हाला एक कार्ड त्या ठिकाणी मिळतं. तुमचंच ते खात्यासंदर्भात जे काही ते कार्ड आहे तेच तुमचं त्या ठिकाणी पासबुक म्हणून वापरलं जाऊ शकतं. तुम्हाला पासबुक वगैरे काहीही मिळत नाही पोस्टात. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या महिलांचं पोस्टाचं त्या ठिकाणी पासबुक असेल बघा, ते सेविंगचं जुनं जे काही अकाउंट आहे ऑफलाईन पद्धतीचं, ते अकाउंट या ठिकाणी चालत नाही. ते अकाउंट चालत नाही. त्यामुळे महिलांनी ऑनलाईनच अकाउंट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आता मोबाईल तुम्हाला चेक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा झाल्याची खात्री पटेल. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र या 3 दिवसात महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नव्हते. त्यानंतर आता आजपासून 3 दिवस महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, आजपासून 3 दिवस पैसे जमा होणार आहे. बघा, तुम्हाला सांगितलेलं आहे आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस तुमच्या अकाउंटला पैसे जे ते त्या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर बघा, त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी आता खाते तपासायला सुरुवात करायची आहे. खाते जे ते तपासायला सुरुवात करायची. पण सध्या अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे. नेमकी किती पैसे जे आहेत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, अनेक महिलांना शंका आहे किती पैसे आम्हाला मिळतील. त्यासाठीच क्लिअर करून टाकतोय, ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 1,500 रुपये मिळतील. ज्या महिलांना 1ही रुपया मिळाला नाही म्हणू शकतो आपण, किंवा 0 रुपये म्हणू शकतो, त्या महिलांना 4,500 रुपये वाटप केले जाणार आहे. ठीक आहे, 31 ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी अर्ज केले असतील त्या महिलांसाठी. त्यानंतर बघा, आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीची माहिती आहे. पुढे जर आपण पाहिलं तर बघा, आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते, त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3,000 रुपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1,500 रुपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्यांचे जे काही रक्कम आहे ती 3,000 रुपये एकाच वेळी देण्यात आली होती. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. त्यामुळे आता फक्त उरला त्यांचा सप्टेंबरचा महिना. सप्टेंबर महिना सध्या चालू आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये ते जमा होणार आहे. आणि तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज देखील येऊन जाईल. जसंच मेसेज येईल तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू देखील शकता. आता बघा पुढे, मग 4,500 रुपये कोणाला मिळतील, तर ज्या महिलांना 31 जुलै आधी अर्ज भरता आले नव्हते, तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते, अशा महिलांच्या खात्यात हे 4,500 रुपये जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रित हे जे काही पैसे ते त्या ठिकाणी महिलांना दिले जाणार आहेत. 3 महिन्यांचे एकच वेळी पैसे जे ते दिले जाणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात 1ही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार आहे. ज्या महिन्यात अर्ज त्याच महिन्यात आता तुम्हाला लाभ जो आहे तो दिला जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही. महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. आजपासून तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना पैसे जमा होतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्यांना आले नाही त्यांनी देखील सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची पुढील अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.